लॅरी फिंक हे नाव खूप जणांनी पहिल्यांदाच ऐकलेलं असेल. ही व्यक्ती जगातील सर्वात मोठी मनी मॅनेजर आहे आणि यांच्याकडे मॅनेज करणाऱ्या ज्या ॲसेट आहेत त्या आहेत तब्बल $9 ट्रिलियन. हे नुकतेच भारतामध्ये आले होते फक्त मुकेश अंबानी यांना भेटायला आणि नंतर हे लॅरी फिंक आणि मुकेश अंबानी हे दोघेही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले असं म्हटलं जाते. जगातील फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये लॅरी फिंक यांचं नाव खूपच आदराने घेतलं जातं आणि ते ब्लॅक रॉक या प्रथितयश कंपनीचे फाउंडर सीईओ आहेत. त्यांनी जगातील गुंतवणूकदारांसाठी मोठा पैसा निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या ब्लॅक रॉकची, त्या निमित्तानं लॅरी फिंक यांची, यासोबतच भारत भेटीवरती येण्यामागचं कारण काय आणि भारतामध्ये त्यांना नेमक्या कोणत्या संधी दिसत आहेत याच्यावरती आज आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. लॅरी फिंक यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅक रॉक यांच्या जॉईंट व्हेंचर नंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. जुलैमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ज्यावेळेस डिमर्ज झालं, त्याच्यानंतर ब्लॅक रॉक आणि जिओ या दोघांचं जॉईंट व्हेंचर झालं. भारतातील गुंतवणूकदारांची संख्या लॉकडाऊन नंतर वेगाने वाढते आणि हे उघड सत्य आहे. वाढत्या गुंतवणूकदारांचा आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेचा वाढता आकडा जो आहे, हा एकूण जो फायदा आहे याच्यातला, हे एनकॅश करण्यासाठी हे दोघे एकत्रितपणे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काढणार आहेत असं म्हटलं जाते. ती लॉन्च होणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये. अर्थातच हे सर्व काही डिजिटल असणार आहे आणि याविषयी सर्व गोष्टी अजून गुलदस्त्यामध्ये आहेत. दोन्ही पार्टनर्स एकत्रितपणे या जॉईंट व्हेंचरमध्ये $150 मिलियन टाकणार आहेत आणि दोघांचे ह्याच्यामध्ये 50-50% पार्टनरशिप असणार आहे. ब्लॅक रॉक ही आपल्या देशातील नॉन इंडियन इन्व्हेस्टर्स पैकी एक मोठी कंपनी आहे. यासोबतच त्यांच्यासाठी भारताचं स्थान हे फार महत्त्वाचं आहे गुंतवणुकीच्या दृष्टीनं आणि भारतातली गुंतवणूक सुद्धा त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या ऑगस्टमधील 46व्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये फिंक म्हणाले होते की ग्लोबल इन्व्हेस्टर्स रेकॉग्नाइज दॅट इंडिया इज ॲट द कटिंग एज ऑफ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन लार्ज पार्ट बिकॉज Reliance and Jio have built a digital and consumer ecosystem unparalleled anywhere else in the world. थोडक्यात काय, रिलायन्स बरोबर आता त्यांची पार्टनरशिप झालेली आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीनं भारतामध्ये कसं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्यांचं जिओचं नेटवर्क किती चांगल्या पद्धतीने इथं विस्तारलेलं आहे आणि याच्यातून कसं चांगल्या पद्धतीने आपण फायदा मिळवू शकतो, कसा चांगल्या पद्धतीने बिझनेस उभा करू शकतो, हे त्यांनी या मीटिंगमध्ये सांगितलं होतं. फिंक यांनी याआधी सुद्धा भारतातील रिटेल इन्व्हेस्टर्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता हेमेंद्र कोठारी यांच्या माध्यमातून, पण त्यांची ती पार्टनरशिप जी आहे ती जास्त काळ काही टिकली नाही आणि 2018 मध्ये फिंक याच्यातून बाहेर पडले होते. नंतर HDFC सोबतची पार्टनरशिप सुद्धा त्यांची पूर्णत्वास गेली नाही. एक फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो, एशियामधील $422 बिलियन जी ॲसेट ब्लॅकरॉक कडून मॅनेज केली जाते त्याच्यातील 15% ॲसेट ही एकट्या भारतामध्ये आहे असं कंपनीने सांगितलंय. भारतातील गुंतवणुकीचा आणि गुंतवणूकदारांचा आकडा हा लॉकडाऊन नंतर वाढला का, तर निश्चितपणे वाढला आणि आता आपल्या इथं जवळपास 36 मिलियन इतके गुंतवणूकदार झालेले आहेत आणि त्याच्या पटीमध्ये गुंतवणूक सुद्धा वाढलेली आहे. ब्लॅकरॉकने 2018 मध्ये त्यांची भारतातील गुंतवणूक काढून घेतली होती. तेव्हा डिजिटायझेशनची लाट आपल्या इथं आली नव्हती, पण जसं लॉकडाऊनचा कालावधी सुरू झाला तसं आपल्या इथं वेगाने डिजिटायझेशन झालेलं दिसून येते आणि हीच लाट जी आहे ही एकूण ब्रोकिंग आणि म्युच्युअल सेक्टर जे म्युच्युअल फंडचं जे सेक्टर आहे त्या ठिकाणी सुद्धा आलेली आपल्याला दिसून येते आणि ही स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न जिओ आणि ब्लॅक रॉक यांच्या जॉईंट व्हेंचरमधून ते करणार आहेत. ब्लॅक रॉक ही एकमेव अमेरिकन वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे की जे चीनमध्ये सुद्धा बिझनेस करतात, पण चीन आणि अमेरिका यांचे संबंध काही मधुर राहिलेले नाही. त्याच्यामध्ये दिवसेंदिवस कटुता येताना दिसते आणि त्याच्यामुळे ब्लॅक रॉकचा भारतामध्ये इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. याच्या सोबतीलाच भारत हा जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. यासोबतच आपल्या इथं तरुणांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड मोठा आहे. यासोबतच तरुणांचं इन्कम जे आहे ते वेगानं वाढतंय, त्यांचा गुंतवणुकीचा कल जो आहे तो सुद्धा वेगाने वाढताना दिसतोय आणि ही जी
तरुणाई आहे, हे सर्वजण अगदी लवकरात लवकर, अगदी झटकीपट तंत्रज्ञान जे आहे ते अडॅप्ट करताना दिसत आहेत आणि या सर्व गोष्टींचा फायदा बिझनेस बिल्डअप करताना होईल असा BlackRockला विश्वास आहे. याच्या जोडीलाच एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ते म्हणजे म्युच्युअल फंड मार्केट जे आहे आपल्या देशातलं, हे तब्बल 45 लाख कोटीचं आहे, जे की $541 बिलियन इतकं होतं. पण याच्या जोडीला दुसरी बाजू सुद्धा पाहणं गरजेचं आहे. BlackRockची एकट्याची ॲसेट मॅनेजमेंट ही $9 ट्रिलियन आहे. जर का या $9 ट्रिलियन बरोबर तुलना केली, तर हे $541 बिलियन ही फारच छोटी रक्कम दिसते आणि त्याचमुळं BlackRockसाठी भारत हे फारच छोटं मार्केट आहे. यासोबतच BSEचं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे, त्याच्यापेक्षा BlackRockचं ॲसेट मॅनेजमेंट हे 2.3 पट जास्त आहे. म्हणजे BlackRock हे तितकं मोठं आहे आणि त्यांच्या एकूण ॲसेट मॅनेजमेंटची तुलना करता भारतातील त्यांची गुंतवणूक किंवा भारतामध्ये त्यांचा होणारा बिझनेस हा फारच छोटा दिसतोय आजच्या दिवशी. पण जिओकडे जर का आपण बघितलं, त्यांच्याकडे आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहे, डेटा नेटवर्क आहे, टेक्नॉलॉजीचं सुद्धा नेटवर्क त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये पसरवलेलं आहे. तर BlackRockकडे आहे काय? इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे आणि प्रॉडक्ट एक्सलन्स याच्यातला अनुभव आहे. SBIचा रिपोर्ट जर का आपण प्रमाण मानला, तर 2028 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. या ठिकाणी वेगाने मध्यम वर्ग वाढतोय. यानी या मध्यम वर्गाची येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंटची गरज ही मोठी असणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि अशा वेळेस ते पर्याय म्हणून जिओ आणि हे BlackRock यांच्या जॉइंट व्हेंचरकडे पाहू शकतात, कारण की डिजिटल सर्व्हिस देणार ते असं सांगितलं जाते. आता ते पंतप्रधान महोदयांकडे का गेले असतील, अशी एक चर्चा होताना दिसते. तर बघा, आपल्या इथं सेबीचे नॉर्म्स जे आहेत हे फारच क्रिटिकल आहेत. सेबीच्या खूप साऱ्या गोष्टींची, खूप साऱ्या अटींची पूर्तता करूनच आपल्या इथं बिझनेस करता येतो आणि जर का हे डिजिटल सर्व्हिस प्रोव्हाइड करणार असतील, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे अडथळे जे येऊ शकतात, या अडथळ्यांवरती काय मार्ग काढता येऊ शकतो, कदाचित त्यासाठी त्यांची पंतप्रधान महोदयांबरोबर भेट झालेली असेल असं म्हटलं जाते. येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी भारतातील जो मध्यम वर्ग आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे ॲसेट मॅनेजमेंटचा एक चांगला पर्याय उपलब्ध करून देतील असा गुंतवणूकदारांचा आणि मार्केटचा विश्वास आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.